चला, आज आपण सुके बोंबील बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने पण झणझणीत असे सुके बोंबील आपण बनवायचे आहेत. सुके बोंबील बनवण्यासाठी आपण इथे बोंबील घेतलेले आहेत. हे बोंबील मी मे महिन्यातच घेतले होते, त्यामुळे मी यांना साफ करून आधीच ठेवलेलं आहे. आता आपण ते फक्त भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपण त्याला थंड पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. मी इथे सुके बोंबील जे आहेत ते कट केलेले नाही, तुम्ही कट करू शकता आणि मग भाजून त्यांना धुवून घेऊ शकता. पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल एकदा गरम झालं की त्यामध्ये ठेचलेली मिरची, लसूण, थोडेसे जिरे आपण तेलावरती परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा 1 किंवा 2 आपण मीडियम साईजचे घेऊ शकतो. कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ, हळद आपण टाकून कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. 1 टोमॅटो आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित सर्व गोष्टी भाजून घ्यायच्या आहेत. बटाटा टाकणे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही ही गोष्ट जी आहे ती स्किप करू शकता. आम्ही पालघरला राहत असल्यामुळे हे जे सुके मासे आहेत ते आम्हाला इझिली अवेलेबल होतात, पण तरी मी पावसाच्या दिवसांसाठी स्टॉक करून ठेवते. तुम्ही कोणत्या भागात राहता, तुमच्या इथे पण सुकी मच्छी मिळते का, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशा पद्धतीने आपल्याला बटाटा टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जे भिजवलेले किंवा साफ केलेले जे बोंबील होते ते आपण यामध्ये टाकायचे आहेत आणि मग सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कमी जास्त टाकायचं आहे आणि आगळ टाकायचं आहे. आगळ नसेल तर तुम्ही चिंच पण वापरू शकता किंवा सोल पण वापरू शकता आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटामध्ये आपले बोंबील जे आहेत सुके बोंबील ते तयार झालेले आहेत. भाकरीसोबत आणि चपातीसोबत जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. बटाटा शिजण्यासाठी जो वेळ लागतो तितकाच वेळ लागेल. बाकी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे किंवा भाजी आहे. पावसाच्या दिवसांमध्ये सुके बोंबील खाण्यात की मजाच वेगळी असते. तुम्ही नक्की ट्राय करा.